ही अशी प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आपण नेहमीच दोषाचा दुसऱ्यावरती आरोप करत असतो, दुसऱ्याला जबाबदार धरत असतो, स्वतःला अजिबात जबाबदार धरत नाही. हा स्वभाव असतो माणसाचा. हा स्वभाव का जन्मास आला? तण जोपासलं, तण लक्षात आल्याबरोबर काढलं नाही, ते दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून ज्याप्रमाणे शेत तणानं नाचतं त्याप्रमाणे मनुष्याचं जीवनही ह्या विषय वासनांनी नाचतं. हे तण आहे आणि त्या तणाकडे आपण लक्ष देत नाही. तर बाबासाहेब ते म्हणतात आणखी एक मजेशीर गोष्ट आहे की भूक हा फार मोठा रोग आहे असं त्यांनी म्हटलं आहे. भूक हा फार मोठा रोग आहे असं बाबासाहेबांनी म्हटलं आहे. आणि धम्मपदामध्ये तेच वाक्य आहे, जिगित्सा परमारोगा, जिगित्सा परमारोगा. भूक हा फार मोठा रोग आहे. आता भूक फक्त अन्नाची असते अशातला भाग नाही. भूक या शब्दाचा अर्थ हाव, हावरेपणा हा सुद्धा आहे. मग माणसाला हाव कशा कशाची असते? गरजेपेक्षा अतिरिक्त हाव ज्या ज्याच्या गोष्टीची असते ते दुःख आहे, ती भूक आहे. म्हणून वासना विकार भुकेसारखे होतात आणि भुकेसारखे ते झाले की त्यातून फक्त दुःख निर्माण होतो, बाकी नाही. बाबासाहेब इथे बुद्धही म्हणतात की भूक हा मोठा रोग आहे. बौद्ध जीवन जगणाऱ्या माणसानं त्याची फार मोठी दखल घेतली पाहिजे आणि भुकेचं हरण कसं होईल स्वतःच्या जीवनातलं, त्याचप्रमाणे इतरांच्या जीवनातून भूक कशी हद्दपार करता येईल या दृष्टीने त्यांना प्रयत्न केले पाहिजे. परत इथे दानाचं महत्त्व येतं. का दान करायचं? कुठेतरी कोणाची भूक कमी करता येईल, व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा कुठेतरी कामी पडता येईल. किमान आपली सुद्धा जी भूक आहे ती सुद्धा आपल्याला कमी करता येऊ शकेल. जिगस्सा परमा हा रोगा म्हटलेला आहे, रोग म्हटलेला आहे. तो सर्वात मोठा रोग आहे तो. परमा म्हणजे परम, फार मोठा रोग. तर ही बुद्धाची जी भाषा आहे, जर आपण विचारच केला नाही तर हे कळेल का? जर आपण सावधच राहिलो नाही जेव्हा जेव्हा ते निर्माण होतं तर कळेल का? राग मनात निर्माण झाला, द्वेष मनात निर्माण झाला, सावधच नाही, निर्माण झाला की नाही पत्ताच नाही. असे जर आपण निष्काळजी राहिलो, प्रमाद करत राहिलो, त्याचं लक्षच आपला लक्षातकडे गेलं नाही, लक्षात आलं नाही, त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही. आणि आपल्यातून काहीच न घडणं म्हणजे आपलं नुकसान आहे. नकारात्मकता चालू राहणार आहे, आपल्या जीवनात कुठलाही फरक पडणार नाही. तर ही अतिशय महत्त्वाची अशी बाब इथे आपल्याला पाहायला मिळते. प्रमादात फसू नका ही सततची धम्मपदामधली गाथा आहे, म्हणजे शिकवण आहे. धम्मपदातल्या ते पदही पाहायला काही आपल्याला हरकत नाही. 15व्या प्रकरणामध्ये पद आहे ते, जिगस्सा परमारोगा संखारा परमा दुःखा एतम यात्वा यथाभूतं निब्बानं परमं सुखं. भूक सर्वात मोठा रोग आहे, संस्कार परम दुःख आहे. म्हणजे जी आपल्याला सवय लागलेली असते ती, बरं वाईट काही न पाहता ज्या सवयीच्या आपण अधीन होतो, ती सवयी, ते संस्कार दुःखाकडे नेणार आहेत. हे आपण मगाशी बघितलं. एतं यात्वा यथाभूतं, हे जसंच्या तसं जो जाणतो तो निब्बाणाला परम सुख मानून त्या मार्गाला लागतो. रुग्णाईत माणसाला आरोग्य राखून आपण सुखानं जगायला शिकलं पाहिजे, असं मग पुढे धम्मपदात म्हटलेलं आहे की सारं जग रुग्ण आहे.
पण आपण रुग्ण बनायचं नाही. हे तण, ही नकारात्मक आपल्या मनात येऊ द्यायची नाही, तर आपण त्या रोगापासून मुक्त राहू आणि रुग्ण लोकांच्यामध्ये सुद्धा सुखानं जगू. आरोग्य ही फार मोठी संपदा आहे. आरोग्य परमा लाभ असं म्हटलं. फार मोठा लाभ आहे. आपण लाभ कशाला समजतो? आपण लाभ कशाला समजतो? आरोग्य परमा लाभा संतुष्टी परमं धनं विश्वासा परमा याती निब्बानं परमं सुखं. ह्या तिन्ही गोष्टी आपण जीवनात कधी लक्षात घेत नाही. आरोग्य परमा लाभा, आरोग्य फार मोठा लाभ आहे, फार मोठी प्राप्ती आहे. जोपर्यंत आजारी पडत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. पण दुसऱ्या रुग्णाईकडे पाहून आपण किमान एवढी तरी संतुष्टी मागली पाहिजे की मी तसा आजारी नाही, माझ्या जीवनात तसं काही झालेलं नाही. जेव्हा आपण इतरांशी तुलना करतो दुःखाच्या बाबतीत, तेव्हा आपण खरंच अधिक सुखी आहोत, अधिक चांगले आहोत, अशी सकारात्मक जाणीव मनामध्ये निर्माण होते. म्हणून आपल्या अधिक दुःखी आहेत याची जाणीव बाळगली पाहिजे. आपलं आरोग्य जितकं चांगलं आहे त्यापेक्षा आणखी खराब आरोग्य असणारी माणसं फार आहेत. तशी तर माझी अवस्था झाली नाही म्हणून मी अधिक बरा आहे, ते कुठेतरी समाधान लावायला लागतं. आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचं आहे. कधी कधी बुद्ध धर्माच्या बाबतीमध्ये एक दोष दाखवला जातो की बुद्ध धर्म फक्त मानसिक गोष्टीची चिंता करतो, शारीरिक आरोग्याला महत्त्व देत नाही. ही धम्मपदातली गाथा त्याला उत्तर आहे की बुद्धाने म्हटलं आहे आरोग्य परमा लाभ, आरोग्याचा लाभ परम लाभ आहे. म्हणजे निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा, त्याची काळजी घ्या, सरळ सरळ संदेश आहे ना. आपल्या शरीराची निगा राखणं, त्याची काळजी घेणं, रोगमुक्त राहील ते त्याचा प्रयत्न करणं, हे बौद्ध जीवन मार्गाचं महत्त्वाचं अंग आहे. ते ती दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. आणि याच कारणामुळे असं म्हटलं जातं की योग सिस्टम जी आहे, योग परंपरा, ती बुद्ध धर्मामधून उदय पावलेली आहे. हिंदूंची मक्तेदारी नाही. का मक्तेदारी नाही? तर तिथे माणसाच्या जीवनाला महत्त्व नाही. त्याचं जगणं मगणं कोणाच्या हातामध्ये? देवाच्या हातामध्ये. मग त्याला काय पडलं काही करण्याचं? साधी गोष्ट आहे ना. सुखदुःख कोण देतो? रोगराई कोण देतो? देव देतो ना. मग याला काही काळजी घेण्याची गरज आहे का? काहीच नाही. सारं देवाच्या हातामध्ये आहे. ते काय संशोधन करणार आहेत? काय शोध लावणार आहेत? परावलंबी शोध तेच लावतील जे स्वावलंबी आहे ते. अरे रोग आहे, मग काहीतरी काळजी घेतली पाहिजे, काही उपाय केला पाहिजे. म्हणून आजची जी काही योग सिस्टम आहे त्याचाही उदय बौद्ध परंपरेतून झालेला आहे असं म्हटलं जातं. आता ब्राह्मणांनी काही पुरावे शिल्लक ठेवलेले आहेत, मग आपल्याला पुरावे आढळत नाहीत. परंतु जिवंत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यावरती बुद्धानं जोर दिलेला आहे. आरोग्य परमा लाभ असं त्यांनी म्हटलं. आरोग्याची काळजी घ्या, तो परम लाभ आहे, फार मोठा फायदा आहे, या भाषेमध्ये बुद्ध बोलतात. मग तो फायदा घ्यायचा तर मग आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी मनुष्य प्रयत्न करणारच ना. आणि त्या प्रयत्नामधून हे योगाची निर्मिती झाली, विकास पावला असं म्हटलं जातं. संतुष्टी परमं धनं. धन कोणतं मोठं आहे? संतुष्टी, समाधान वाटणं. संतुष्टी याचा अर्थ समाधान. जे जे करण्यातून आपल्याला समाधान लाभतं ते मोठं धन प्राप्ती आहे. ते म्हणजे लॉटरी आहे. आपण लॉटरी भलतीकडे पाहतो, पण ही खरी लॉटरी आहे की आपल्याला समाधान वाटलं. मग समाधान वाटेल असंच करायचं, हा त्यामधला संदेश आहे, ही त्यामधली शिकवण आहे की जे काही मी करेल मला समाधान लाभेल अशा पद्धतीनं करेल, ते करेल ज्यामधून समाधान लाभतं. ते काही लक्षात येतं आपल्याला? मग समाधान लाभेल हे करेल म्हटलं होते, परत तिथेच येतो आपण. दान देईल, मदत करेल, कोणाच्या कामी पडेल, कोणाला आपुलकी दाखवेल, कोणाला मदत करेल, आपण परत तिथेच येतो. त्यामधून समाधान वाटतं, त्यामधून आपल्याला बरं वाटतं.
त्यामधून संतुष्टी वाटते आणि क्षणोक्षणी ती वाढत गेली पाहिजे, हा त्यामधला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून ही सवय झाली पाहिजे, ती आदत निर्माण झाली पाहिजे. आजही बौद्ध समाजाला दान देणं माहीत नाही. दान देणं म्हणजे वर्गणी देणं, दान देणं म्हणजे जबरदस्तीनं देणं. आता काय रूढी आहे म्हणून द्यायचं असं म्हणून लोक देतात. उत्स्फूर्तपणे देण्याची भूमिका नाही. दान उत्स्फूर्तपणे देता आलं पाहिजे आणि ही जी आपल्याकडे खेचण्याची, धरून ठेवण्याची भावना आहे ती कमी झाली पाहिजे. त्या बहिणाबाई चौधरीनं म्हटलं आहे, दानासाठी आखडला, दानासाठी आखडला त्याला हात म्हणू नये. एक निरक्षर महिला, तिने किती मोठा सिद्धांत मांडला त्या काळामध्ये. बहिणाबाई चौधरी, दानासाठी आखडला त्याला हात म्हणू नये. आणि आपण फक्त तिथेच आखडतो, घेण्यासाठी नेहमी हात पुढे, देण्यासाठी हात मागे. ही माणसाची प्रवृत्ती आहे. मला आठवतं आणि मला फार वाईट वाटलं तेव्हा, कधी काळी दीक्षाभूमीवरती कोणीतरी छत्र्या वाटल्या भिक्षूंना वगैरे म्हणून. मला वाईट या गोष्टीचं वाटलं की अनेक भिक्षू त्या छत्र्या घेण्यासाठी गेले म्हणून. काय अशी मोठी चीज आहे? भिक्षूंना छत्री तर कोणी दान देतो, पण तुम्ही जाणं तिथे हे अपमानजनक वाटलं मला. आणि आजही अनेक उपासकांना मी दोषी ठरवतो या कारणासाठी की ते भिक्षू संघाला बोलवतात लालच दाखवून. त्याचं एक चांगलं उदाहरण आहे त्या श्रावस्तीच्या मॅडम बांकोट, थाई उपासिका. त्याने फार मोठं केंद्र उभं केलं आहे. म्हणजे खूप मोठे धम्मकार्य करतात, त्याबद्दल वादच नाही. अनेक महिलांना शिकवतात, शिबिर केंद्र चालवतात, मेडिटेशन. दिस इज हायली रिस्पेक्टेबल लेडी. परंतु एक गोष्ट मला तिची अजिबात आवडली नाही. दरवर्षी तिथे दान समारंभ ठेवतात आणि भिक्षूंना निमंत्रित करतात दान देण्यासाठी. त्यांना येण्याजाण्याचा खर्च दिला जाईल, 5,000 रुपये दिले जातील, चिवरदान, पात्रदान दिलं जाईल, अष्टपुरस्कार दिले जातील आणि त्या लालचीपोटी भिक्षू जातात. माझे मित्र एस के गजबे मला मधू म्हणायचे, तुम्ही चला म्हणून त्या कार्यक्रमाला. म्हटलं अजिबात येणार नाही. त्या उपासकानं लालच दाखवलेली आहे, त्या लालचीसाठी मी तिथे कधी जाणार नाही. म्हणून उपासकांनी सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे की भिक्षूंना लालच दाखवायची नाही. काय द्यायचं आहे ते मनाप्रमाणे द्या, मुक्तपणे द्या. ह्या आपल्यालाही काही गोष्टी एक कल्चर म्हणून जोपासल्या पाहिजे, त्याची फार गरज आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला जाता पाहायचा आहे. 3 मुद्दे आहेत. विजयातून द्वेष उत्पन्न होतो असं एक वचन याच्यामध्ये आहे. जयंग वेरंग पसवती अशा प्रकारचं एक मजेशीर वचन याच्यामध्ये आलेलं आहे. काय अर्थ समजायचा आपण त्याचा? जयातून वैर निर्माण होतं. जयंग वेरंग पसवती दुःखं सेती पराजितो उपसंतो सुखं सेती हित्वा जय पराजयं. जयातून वैर निर्माण होतं, पराजित दुःखी होतो. जय पराजय दोन्ही गोष्टी सोडून शांत मनुष्य सुखपूर्वक राहतो. जय आणि विजयाचा आपल्याला विचार केला पाहिजे. थोडक्यामध्ये कॉम्पिटिशन, आणि बौद्ध समाजातही खूप कॉम्पिटिशन आहे. चढाओढीनं काम करायचं, दुसऱ्याला तो कमजोर आहे, मागासलेला आहे, आमच्यापेक्षा दुबळा आहे असं दाखवण्याची जिद्द लोकांच्या मध्ये असते. धार्मिक जीवनामध्ये या गोष्टी अजिबात येता कामा नये. चढाओढीनं धम्मकार्य करायचं नसतं.
आपुलकीनं करायचं असतं. दुसऱ्याला अपमान वाटेल, कमजोरी वाटेल आणि आपल्याला विजय झाल्यासारखा भाव होईल, या पद्धतीनं अजिबात वागायचं नसतं. त्यातला फार महत्त्वाचा भाग आहे आणि असं अनेकदा लोक करत नाहीत. दुर्वचन हा एक अतिशय विलक्षण शब्दप्रयोग आहे. आपण बोलताना जागे राहत नाही, दुर्वचन बोलतो, अपशब्द बोलतो. आरे म्हटलं तर कारे म्हणतो, हा स्वभाव आहे. आणि इथे त्या कशी भारद्वाजाची गोष्ट जी आहे ती लक्षात येईल. भारद्वाज हा जो ब्राह्मण बुद्धाचा अपमान करायचा, बुद्धानं फार सोप्या पद्धतीने हाताळलं. येता तो अपमान करायचा. जेव्हा बुद्ध ऐकतच नाही म्हणून तो एकदम म्हणे आडवाच झाला आणि विचारलं, काय मनुष्य आहेस, मी तुला एवढे नावं ठेवतोय, काही तर अपशब्द बोलतो, तुला तिची परवाच नाही वगैरे म्हणून. आपण हे कधी कधी लोकांना म्हणतो, एवढं बोलणं निर्लज्ज आहे, ऐकतच नाही वगैरे म्हणून. असं आपण कधी कधी लोकांना बोलतो. तशी ती अवस्था झाली. बुद्ध त्याला म्हणतात, ठीक आहे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो म्हणे, तर तू मला अगोदर सांग की तुझ्याकडे कोणी लोक येतात की नाही, पाहुणे रावळे मित्रमंडळी येतात म्हणे, तू त्यांच्यासाठी काय करतोस. तर म्हणे मी त्यांचा आदर सत्कार करतो, त्यांना खाऊ पिऊ घालतो, त्यांना भेटवस्तू वगैरे देतो. बुद्ध त्याला म्हणतात, किती चांगला मनुष्य आहेस. आणि मग त्याला विचारतात, समजा तू ज्यांना कोणाला भेटवस्तू देण्यासाठी आणलीस आणि ती त्या माणसानं घेतली नाही तर काय होतं. तो म्हणाला, ती माझ्याकडेच राहते. बुद्ध तेच म्हणाले, तर तू मला जे काही देत होता आत्तापर्यंत मी काही घेतलं नाही बाबा. काही भांडण आहे का आपलं? काहीच भांडण नाही ना. तू माझा अपमान करत होता, शिवाय देतो, मी घेतल्याच नाही त्या गोष्टी. तू मला जे देऊ पाहत होता ते मी घेतलेलं नाही, ते तुझं जवळ, तुला लख लाभ हो. ही प्रवृत्ती आपल्याकडे असते का? आहे ना मोठा विषय. आपला कोणी अपमान केला, आपण त्याला माफ करत नाही. का? अपमान धरून ठेवला, आपल्या शिरावरती एक ओझं ठेवलं, गाठोडं. 100 लोकांनी अपमान केला, 100 गाठोडे आपल्या डोक्यावरती. 100 लोक आपल्याशी वाईट वागले, त्या साऱ्या वाईटाचं गाठोडं आपल्या डोक्यावरती. किती ओझं व्हायचं जीवनात, किती ओझं व्हायचं विनाकारण. ह्या ज्या काही ठेवी ठेवलेल्या आहेत, बँकेसारखं त्याच्यातून व्याजही मिळत नाही ना ठेवीवरती तुमच्या. सारं बिनव्याजाचा मामला. अशा अनेक गाठोड्यांच्या ठेवी मनुष्य आपल्या डोक्यावरती घेऊन जगत असतो. म्हणून बुद्धाची ही शिकवण फार मोलाची आहे, फार मोलाची आहे. तुम्ही ते दुर्वचन घ्यायचं की नाही, घ्यायचं नाही, त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि ती ताकद मनाची वाढवायची असेल तर जागरूकच राहिलं पाहिजे. हे अकुशल आहे, नकारात्मक आहे, ते मला नको, मी ते घेत नाही. फार मोठी शक्ती आहे ती, मानसिक शक्ती आहे. मेडिटेशनच्या माध्यमातून ती शक्ती आणखी वाढत जाते. पण व्यावहारिक जीवनातूनही करता येतं. पण इतक्या टेन्शनच्या गोष्टी आपल्या डोक्यात असतात. काय काय टेन्शन असतं, कोणापुढे बोलण्याची सोय नसते. ओझं उतरवावं लागतं आणि उतरून खाली ठेवायचं असतं, तर कोणाचं तरी सहाय्यसुद्धा लागतं. हा व्यवहार आहे की नाही. मोठी ओझी घेऊन रस्त्यानं जाणारे कोणी लोक असतील, कोणाला तरी ओझं उतरण्यासाठी मदत मागतात ना. ओझं एकट्याला उतरता येत नाही. मानसिक ओझं उतरण्यासाठी दुसऱ्याची गरज असते. आणि आपल्याला अशी दुसरी माणसं कुठे दिसतही नाही, कुठे भेटतही नाहीत. ही आपली कमजोरी असते. का? विश्वास नसतो. बरोबर आहे. कोणाला सांगायचं, विश्वासच नाही ना. आणि बुद्ध मागे म्हणतात की विश्वासा परमायाती, विश्वास हे सर्वात मोठं नातं. हे सर्वात मोठं नातं जोडण्याचा, ते शोधण्याचा, ते पाहण्याचा, तिथे जाण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही. म्हणून आपल्याशिवाय
बाकी कोणावरती आपला विश्वासच नसतो. असला तर 1-2 माणसांच्या पलीकडे तो विश्वास जात नाही. गैरविश्वास हा आपला समज असतो. आणि म्हणून वेडवाकडं कोणी थोडं जरी कोणी मनुष्य बोलला लागलीच आपल्या नकारात्मक यादीमध्ये फिट होतो. चांगला मनुष्य नाही. ही मानसिकता आणि ही दुःखाची ओझी आपण सतत वाहत राहतो. म्हणून दुसऱ्यांना अपमान केला तरी तिथे सोडून द्यायचा, ही मानसिकता आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. आणि आपलं असं पाहायला मिळतं की बौद्ध समाजामध्ये आपापसातच पराकुटीचा द्वेष आहे. नुसता द्वेष नाही तर वैर आहे. भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, काय होत नाही वस्तीमध्ये. अशा लोकांना बौद्ध म्हणणं हे तर मोठं मुश्किलच आहे. कदाचित तो बुद्ध धर्माचा अपमान ठरेल. ही आजची परिस्थिती आहे. किती लोक याचा विचार करतात? कोणी करत नाहीत. म्हणून दुर्वचन ही महाभयंकर गोष्ट आहे. ही जी कहाणी मी आपल्याला आता सांगितली भारद्वाजची, हीच मी एकदा त्या सेमिनरी हिलमधल्या ख्रिश्चन लोकांच्या सेमिनरीमध्ये सांगितलेली होती. त्यांचा सेमिनार होता फगिवनेस. प्रत्येक धर्मामध्ये फगिवनेस आहे, म्हणजे क्षमा करण्याची शिकवण सर्व धर्मामध्ये आहे. क्षमा याचना करण्याची, क्षमा मागण्याची. तर फॉरगिव्हनेस हा तिची थीम होती कार्यक्रमाची. आणि निराळ्या धर्माच्या धर्मगुरूंना त्यांनी बोलावलं होतं त्या विषयावरती बोलण्यासाठी. साऱ्यांनी आपापल्या धर्मातली माहिती सांगितली. ती खरी माहिती आहे की प्रत्येक धर्मामध्ये क्षमा करण्याला महत्त्व दिलेलं आहे वगैरे म्हणून. बुद्ध धर्मामध्ये तसंच फार मोठं महत्त्व आहे. परंतु बुद्ध धर्माची भूमिकाही त्यापेक्षा त्यामध्ये वेगळी आहे. मला ती भूमिका त्यांना सांगायची होती. नुसतं वरवरचं सांगून थांबायचं नव्हतं. म्हणून मी त्यांना म्हटलं की बुद्ध धर्मामध्ये क्षमा याचनेला स्थान नाही. आणि ऐकणारे हादरून गेले. ते बिशप फादर अध्यक्ष होते, ते आपली अशी खुर्ची बघून माझ्याकडे बघायला लागले, खुर्ची वळवून. म्हटलं चला आता साऱ्यांचं अटेन्शन कसं एकदम एकाग्र झालेलं आहे. आणि मग ही गोष्ट मी त्यांना सांगितली. आणि मग त्यांना प्रश्न विचारला, क्षमा याचना करण्याची वेळ केव्हा येते, परिस्थिती कशी निर्माण होते? ती अशी निर्माण होते, कोणीतरी चुकीचं वागतो, त्यामुळे आपण दुखावले जातो. आणि मग आपल्याला काय वाटतं की तो चुकीचा वागला, त्यानं क्षमा मागितली की मी त्याला माफ करेन. म्हणजे माफ करण्याची, माफी मागण्याची वेळ अशा पद्धतीने निर्माण होते. हे बरोबर आहे. कोणीतरी चुकीचा वागतो, आपण दुखावले जातो, त्यानं क्षमा मागावी अशी आपली अपेक्षा राहते. त्यानं मागितली आपण माफ करतो, नाही मागितली तर दुःखाचं ओझं धरून ठेवतो. ही मानसिकता आहे. मग त्याला म्हटलं बुद्ध धर्मामध्ये याला स्थान यासाठी नाही, तर ही गोष्ट सांगितली. बुद्धानं काय सांगितलं, तुम्हाला जे काही देऊ केलंस, दुर्वचन, अपमान, शिव्या तुम्हाला देऊ केल्यास, ते तुझं दान मी घेतलंच नाही ना. आता मी घेतलंच नाही तर तुझं काही चुकलं आहे असं म्हणण्याला मला काही जागा आहे का? नाही, तुझं काही चुकलं नाही, तू काही माझा अपराध केलेला नाही. म्हणजे तू क्षमा मागण्याची गरज नाही, मी तुला क्षमा करण्याची गरज नाही. हे फार विलक्षण तत्वज्ञान आहे. हे त्या सेमिनरीमधले सारे त्यांचे 150-200 फादर समोर बसलेले होते. त्यांची अवस्था मोठी विचित्र झाली. हा एकच मनुष्य आहे ज्यानं पूर्णपणे विषयाच्या उलटं सांगितलेलं आहे आणि मर्मावरती बोट ठेवलेलं आहे की आपल्याला दुसऱ्यांना क्षमा मागावी असं वाटतं. का वाटतं? तर तुम्ही ते धरून ठेवलं म्हणून वाटतं. तुम्ही धरूनच ठेवलं नाही तर तसं तुम्हाला वाटण्याचं कारण नाही. मग तो अपराधी आहे, तो दोषी आहे, तुम्ही म्हणू शकत नाही. त्याचं कर्म त्याच्याबरोबर, बात खतम. पण तुम्ही ते धरून ठेवता म्हणून मग तुमची आशा होते की त्यांना क्षमा मागावी. आणि मग त्यांना क्षमा मागितली की तुम्हाला मोठेपण वाटतं त्यांना माफ करण्यामध्ये, आणि नाही मागितली तर तुम्ही डूक धरूनच बसता. हे सर्वांना अतिशय पिंच झालं, अक्षरशः मर्मावरती बोट होतं ते. आणि एवढं बोलल्यावरती काय कोणास ठाऊक, पण मला एकदम आठवलं बायबल.
मी म्हटलं की मी ख्रिस्ताला फार मानतो, बुद्धासारखं मानतो म्हणून, कारण ख्रिस्तामध्ये मला बुद्ध दिसतो म्हणून. मग ते फादर आणि सारे ख्रिश्चन लोक ते तर मोठे अवस्था त्यांची फारच वाईट झालं, एवढ्या एकाग्रतेनं बघायला लागले की आता आणखी काय भानगड येते वगैरे म्हणून. आणि मग त्यांना ख्रिस्ताचं एक वचन मी सांगितलं. म्हटलं आता खूप वर्षापूर्वी बायबल वाचलं, आता आठवत नाही मला शब्द जसे तसे, परंतु त्याचा सारांश असा आहे, आशय असा आहे. आणि मी सांगितलं की ख्रिस्ताला सोळावरती चढवलं आणि जे मग त्याचे शिष्य जवळपास होते त्यांनी ख्रिस्ताला विनंती केली. म्हटलं की लॉर्ड प्लीज फॉरगिव्ह देम फॉर दे डू नॉट नो व्हॉट दे हॅव डन. त्यांना क्षमा करा म्हणून, त्यांना कळत नाही आपण काय केलं म्हणून. असं शिष्य जीससला सांगतात. जीसस क्रुसावरती आहे. जीससनं काय करावं, तर जीससनं जी भाषा वापरली ती बुद्धाची भाषा होती. जीससनं म्हटलं ओ गॉड फॉरगिव्ह देम फॉर दे डोंट नो व्हॉट दे हॅव डन. त्यानं स्वतः क्षमा नाही केली, आय फॉरगिव्ह देम असं नाही म्हटलं जीससनं. काय म्हटलं, त्यांचा काही अपराध असेल तर तो देव बघून घेईल. त्यानं देवाला सांगितलं हे देवा बघून घे काय असेल ते, त्यांना माफ कर म्हणून, माझा काही दोष नाही त्याच्यामध्ये, माझं काही घेणं देणं नाही. म्हणजे एवढा स्वतःवरती अन्याय होऊन सुद्धा ख्रिस्तानं तो स्वतःवरचा अन्याय मानला नाही. त्यानं ती जबाबदारी कोणाकडे ढकलली, देवाकडे ढकलली. देवाला वाटत असेल तो अन्याय आहे तर देव त्याला माफ करू म्हणून. ते फादर रडवेले झाले अक्षरशः त्या सेमिनरीमध्ये. आणि मी बाहेर पडलो तर कित्येक लोक येऊन खाली पाया पडायला लागले, पायाला हात लावून रांगच्या रांग त्याची पाठीमागून. एवढा परिणाम सकारात्मक गोष्टीचा होतो. पहा, ही बौद्ध माणसाची ताकद आहे. बौद्ध समाजानं एवढं जरी व्यवहारामध्ये आणून दाखवलं, लोकांच्या पुढे प्रगट केलं, तरी हा समाज सन्मानाच्या शिखरावरती पोचल्याशिवाय राहणार नाही. इतकी इज्जत या समाजाला मिळेल जी बाकी या देशामध्ये कोणालाच मिळू शकत नाही. ही बुद्ध धर्माची ताकद आहे. माणुसकीचा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. अपराध लोक करतात, पण तुम्ही का धरून ठेवता, घ्यायचं की नाही आपल्या हातामध्ये यानं. पण आमच्या मनाला सवयच अशी लागली आहे की नको ते घेत राहायचं, उचलेगिरी करत राहायची सतत, बरं वाईट काही बघायचंच नाही. आणि त्या प्रवृत्तीमुळं आपण सुखदुःखाचं मिश्रित जीवन जगतो, सतत सुखाचं जीवन जगू शकत नाही. म्हणून वाईट जे आहे, ठीक आहे आपल्या बाबतीत घडलं, आपल्या नजरेसमोर घडलं आहे, तिकडे दुर्लक्ष करायला, ते बाजूला सरायला काही हरकत नाही. फक्त एकच मुद्दा डोक्यात आणायचा, मनुष्य आहे, तो चुकतो, त्याची चूक झालेली आहे, ती त्याचं कर्म आहे. त्या कर्माचा मला काय परिणाम, त्या कर्माचा परिणाम त्याला भोगावं लागणार आहे, मला तर काहीच नाही. एवढी एक भूमिका जरी घेतली तरी आपण अनेक लोकांना कितीही ते वाईट वागले तरी सरळ क्षमा करून मोकळे होऊ शकतो. ही दानभावना आहे. याला दया म्हटलेला आहे, याला करुणा म्हटलेला आहे. दुर्वचन बोलू आपण सुद्धा, नाही असं नाही, पण दुर्वचन बोलल्यानंतर आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे की नाही, जरा दुर्वचन बोललो आहे, आपण त्याचं निवारण केलं पाहिजे. निवारण करण्याची भूमिका ज्या क्षणी मनात येते त्याचं निवारण होऊन जातं. काही ना काही मार्ग आपल्याला सुचतो, नाही असं नाही, परंतु सकारात्मकच जगायचं हा बौद्ध जीवन मार्ग आहे. आणि त्याकडे दुर्लक्ष करणं हे आपलं नुकसान आहे. अनेक चिंता, अनेक प्रश्न, अनेक विवंचना कितीतरी डोक्यामध्ये घेऊन ते ओझं आपण सतत वाहत राहतो. ओझं खाली करा, ओझं उतरवा. नकारात्मकता असेल ती काढून टाका. आणि म्हणून भिक्षू संघाला प्रामुख्यानं बुद्ध धर्मामध्ये कल्याण मित्र म्हटलेलं आहे. कल्याण मित्र, त्याला धर्मगुरू म्हणायचं नाही. आणि कोणी भिक्षू म्हणत असेल मी धर्मगुरू आहेत तर म्हणायचं बंदेजी अशी भाषा बोलायची नाही, तुम्ही गुरु नाही, कल्याण मित्र आहात. कल्याण मित्राच्या भूमिकेतून वागायचं. हा फार मोठा फरक आहे बरं. गुरु परंपरा बुद्ध धर्मामध्ये
वेगळ्या पद्धतीची मानलेली आहे. हे असे नाही, इतरांच्या गुरुपरंपरेमध्ये शिष्य गुरुचा गुलाम असतो, गुरुचं ऐकावंच लागतं, गुरु मालक शिष्य सेवक. हा प्रकार बुद्ध धर्मामध्ये अजिबात नाही. इथे आचार्य म्हटलं जातं. आचार्य म्हणजे प्रशिक्षक आहे, देणारा आहे, घडवणारा आहे, त्याच्यासाठी राबणारा आहे, त्याची जबाबदारी घेणारा आहे. गुरु म्हणत नाही त्याला. आचार्य परंपरा आहे ते. आणि आचार्य परंपरेमधलं मुख्य सूत्र आहे कल्याण मित्रता, की मी त्याच्या कल्याणासाठी प्रयत्न करतो आहे, त्या शिष्याच्या कल्याणासाठी मी प्रयत्न करतो आहे, ती माझी जबाबदारी आहे. या भावनेनं शिष्य घडवायचे असतात. नुसते दीक्षा देऊन आपण गुरु म्हणून मिरवण्यासाठी ही शिष्यावं लोकांच्या पुढे प्रदर्शन म्हणून मांडायची नसते. बौद्ध परंपरा इतक्या वेगळ्या आहेत. तर हे ओझं उतरण्यासाठी भिक्षू संघ सक्षम असावा लागतो. त्यांनी धम्माचं पंडित व्हायलाच पाहिजे, अतिशय खोलात जायलाच पाहिजे, जितकं उत्तम आचरण करता येईल ते केलंच पाहिजे, जितका सखोल अभ्यास करता येईल तेवढा केलाच पाहिजे. मूळ बौद्ध सूत्रांचा आणि ग्रंथाचा अभ्यास न करता नुसतं भिक्षू म्हणून मिरवणं बरोबर नाही, ते चुकीचं आहे. आणि त्या भिक्षूंची योग्य सोय व्हावी म्हणून विहार आहेत. मूर्ती ठेवून हिंदूंच्यासारखी मंदिरं म्हणजे मोहारे विहार नव्हेत. विहारामध्ये कल्याण मित्राचं वास्तव्य असावं लागतं, भिक्षूचं वास्तव्य असावं लागतं. आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या धम्माच्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन करण्याची त्याची जबाबदारी असते. त्याच्या समस्या सोडवणं, त्याच्या सुखदुःखामध्ये नीट जाणीवपूर्वक त्याला मार्गदर्शन करणं, सर्व अर्थाने त्याला मदत करणं हे भिक्षूचं कर्तव्य आहे. जर भिक्षूच नसेल त्या विहारामध्ये, बाकीच्या साऱ्या गोष्टी कर्मकांडाच्या गोष्टी आहेत, निरर्थक गोष्टी आहेत, त्याला काडीचा आधार नाही. आणि बुद्ध धर्माची एवढी ख्याती असल्यामुळं बुद्ध धर्मामध्ये विकास झाला. अगोदर आपण तो हीनयान म्हणजे तत्त्वज्ञानाची मूळ परंपरा आहे, त्या मूळ परंपरेचा विकास झाला महायानामध्ये. एक एक तत्त्व किती सखोल आहे, किती खोलात जाता येतं, तशा खोलात जाण्याचा प्रयत्न आपला महायानामध्ये पाहायला मिळतो. लोक महायानाला शिवाय देतात, कळत नाही ना. महायानाचे ग्रंथ कोणीच वाचलेले नसतात, प्रामुख्याने ते संस्कृतमध्ये आहेत, इंग्लिश अनुवाद उपलब्ध आहेत, अतिशय महत्त्वाचे ग्रंथ आहेत. की पाली टर्मिनॉलॉजी जी आहे, पालीमधलं तत्त्वज्ञान जे आहे ते आणखी गहन करून, आणखी खोलात जाऊन त्याचं विस्तृत विवेचन करण्याचं कार्य महायान संप्रदायामध्ये झालं आहे. प्रज्ञा या एका शब्दावरती किती ग्रंथरचना व्हावी. प्रज्ञापारमिता सूत्र, अष्टसहस्रिका प्रज्ञापारमिता सूत्र म्हणजे 8000 श्लोकांमध्ये लिहिलेलं. दशसहस्रिका प्रज्ञापारमिता सूत्र 10,000 सूत्रांमध्ये श्लोकांमध्ये लिहिलेलं. 1,00,000 श्लोकामध्ये लिहिलं प्रज्ञापारमिता सूत्र. म्हणजे नुसत्या प्रज्ञा ह्या विषयावरती एवढी प्रचंड पुस्तकं लिहिली गेली आहेत महायानामध्ये. तो विकास आहे, समृद्ध झालेला तो प्रकार आहे. पुढे तंत्रयान आलं. तंत्रयान हे इतर धर्मातून उदय पावलं. प्रामुख्यानं शाक्तांनी शैव पंथातून ते निर्माण झालं. बौद्धांनी त्याला सकारात्मक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. तंत्राचं स्वरूप त्यांनी बदलून टाकलं. पण ते तंत्रज्ञान समजणं मोठं मुश्किल आहे. त्यासाठी मूळ पाली ग्रंथाचा अभ्यास चांगला असावा लागतो, तर महायान समजतो, तर तंत्रज्ञान समजतं, नाही तर समजत नाही. ही परिस्थिती आहे. म्हणून तिबेटन लोक जे आहेत ह्या सर्व गोष्टींना प्रमाण मानतात, पवित्र मानतात. सर्व यांना संपूर्ण बौद्ध परंपरा ते विचारात घेतात. आणि बाबासाहेबांनी तीच भूमिका घेतली की मला महायानी म्हणायचं नाही, मला हीनयानी म्हणायचं नाही, संपूर्ण बौद्ध परंपरा लक्षात घेऊन पुढचं पाऊल टाकायचं. म्हणून या ग्रंथामध्ये सुद्धा महायान ग्रंथामधले 2-3 उतार यांनी इथे घेतलेले बाबासाहेबांनी.
महायान सूत्रालंकार या ग्रंथामधून काही पॅरेग्राफ यामध्ये घेतलेले आहेत आणि ते पॅरेग्राफ बंद अंधकौशल्यान यांनी त्यांच्या रेफरन्समध्ये दाखवले नव्हते. त्यांचे ते रेफरन्स तयार केल्यानंतर वसंत मून यांनी माझ्याकडे ते दिले तपासायला की म्हणे हे रेफरन्सेस सारे बरोबर आहेत की नाही, तुम्ही तपासून द्या म्हणून. मी सारे रेफरन्सेस तपासले आणि महायानाचे हे सूत्रालंकारमधले रेफरन्सेस आले नव्हते ते मी त्याच्यामध्ये ॲड केले. मग तर आता ती नवीन जी आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे शासनातर्फे त्याच्यामध्ये महायान सूत्रालंकार ह्या महायानी ग्रंथामधले रेफरन्सेस ते मी दिलेले आहेत त्याच्यामध्ये. तर अशा तऱ्हेनं बाबासाहेब सर्वसमावेशक होते, नुसतेच महायानी हिनयानी नव्हते. म्हणून कोणी बाबासाहेबांच्याबद्दल असा अपप्रचार करू नये की बाबासाहेबांनी फक्त हिनयानं स्वीकारला आणि महायान नाकारला, त्याला विरोध केला, असा अपप्रचार कोणीही करू नये. या ग्रंथामध्येच ते सारं आलेलं आहे. आणि उदाहरण देतो आता जाता त्यामुळे जास्त वेळ काही लावण्याची गरज नाही. सारीपुत्र मोगल यांचे धर्मेश तिसरा भाग जो आहे ह्या तिसऱ्या भागातल्या पहिल्या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी ते रेफरन्स दिलेले आहेत. जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म. सूचीचे जे 3 प्रकार आहेत वगैरे त्या गोष्टी सांगून मग ते 6 पारमितांच्या बद्दल लिहितात. आणि सुभूती आणि बुद्ध तथागत यांच्यामधला संवाद तिथे सांगतात. तो मराठी ग्रंथामध्ये 186 पानावरती आलेला आहे. तो परफेक्शन ऑफ विजडम या महायानी ग्रंथामधून घेतलेला आहे. प्रज्ञा पारमिता असे आणखी 2-3 संदर्भ त्याच्यामध्ये आहेत. हे जाता जाता आपण लक्षात ठेवावेत, कारण बुद्ध धर्माच्या बाबतीमध्ये त्यामध्ये पंथ आहेत पण ते एकमेकाच्या विरोधात नाहीत. ते पंथ सर्वसमावेशक आहेत. इतर धर्मामधले पंथ एकमेकाच्या विरोधात आहेत. हा फार मोठा फरक लक्षात घ्यायचा. बौद्ध धर्मामधले पंथ एकमेकाच्या विरोधात नाहीत. एकमेक सारं समाविष्ट करून त्याचं विश्लेषण करण्यामध्ये मांडले गेलेले आहेत. हा फार मोठा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि अशा बौद्धांचं म्हणून सगळीकडे एकीकरण होऊ शकतं, त्यांच्यामध्ये दोष असू शकत नाही. हा काही मुद्दा लक्षात आला. तर दुर्वचनाच्या बाबतीमध्ये या साऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात घेतल्या पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा आहे स्वातंत्र्य, नम्रता, सदिच्छा आणि निस्वार्थीपणा. या गोष्टींना बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये खूप मोठं स्थान दिलेलं आहे. आपण त्या बाबतीमध्ये काय करणार आहोत हा साऱ्या प्रकरणामध्ये तेच आलेलं आहे. आपण ते सारं काही वाचत बसत नाही. पण ते म्हणतात दुसरे अपशब्द बोलतात, दुष्कृत्य करतात, काय पुरे करतात, काय अपुरे सोडतात, यावरती दृष्टी ठेवू नका. मग अशी आपला तो विषय चालू होता ना, यावरती दृष्टी ठेवणं बघूच नका तिकडे. आपण काय पुरे केले आणि आपण काय अपुरे सोडले यावरती लक्ष ठेवा. ही जबाबदारीची जाणीव आहे. पण आपण नेहमी दुसऱ्यांचं दाखवतो, आपलं काही सांगण्याचा प्रयत्न करत नाही. जे विनयशील आहेत, जे चित्तस्वाती होऊन म्हणून इच्छितात, जे अनासक्त आहेत, एकांतप्रिय आहेत, ज्यांचे आचरण शुद्ध आहे, जे विवेकशील आहेत, त्यांचे जीवन नेहमी कठीण तर असते. कठीण जीवन असतं. विनम्र बनणं कठीण आहे. म्हणून मनुष्य एकाएकी विनम्र बनत नाही, तो उद्धट राहतो. सगळीकडे उद्धटपणा आपल्याला पाहायला मिळतो.
बुद्धाची भूमिका आहे उद्धटपणा, दुःखाचं ओझं आहे नकारात्मक, सोडून द्या, विनम्र बना. विनम्र म्हणणं मोठं कठीण आहे. बौद्ध माणसाचा विनम्रता हा गुण जगभर दिसला पाहिजे आणि बौद्ध राष्ट्रामध्ये तो दिसतो. आम्ही बौद्ध राष्ट्रामध्ये फिरतो, आमचा अनुभव आहे तो की बौद्ध राष्ट्रामध्ये लोक अतिशय विनम्र वागतात. जपानी लोकांचं उदाहरण आपल्याला माहीतच आहे, 90 अंशामध्ये वागतात ते. प्रणाम करत असताना तुम्ही ते केलं तर परत ते तसंच करत राहतात. कधी कधी चेष्टेचा विषय होतो तो. पण अतिशय नम्रपणे लोक वागतात बौद्ध राष्ट्रामध्ये, अतिशय नम्रपणे. उद्धटपणा हा तुम्हाला दिसणार नाही तिथे. आणि आपल्याकडे उद्धटपणाशिवाय दुसरं काही दिसणार नाही. आणि याचं कारण जातीय मानसिकता आहे, कास्ट कंडिशनिंग आहे, जे जरी तुम्ही हिंदू नसला तरीसुद्धा त्या प्रभावातून तुमच्या डोक्यावरती आलेलं आहे. ते कास्ट कंडिशनिंग. का तर कोणाला तरी तुम्ही नीच, हलका, नको असणारा असं तुम्ही मानता. माणसाला ऊच नीच मानणं ही प्रवृत्ती कास्ट कंडिशनिंग आहे, जातीय संस्कार आहे तो. आणि त्या प्रभावामध्ये जी माणसं राहतात त्यांच्यामध्ये सुद्धा तो उतरलेला असतो. म्हणून प्रत्येक ठिकाणी मनुष्य दुसऱ्याची जात शोधण्याचा प्रयत्न करतो. जात कळल्याशिवाय त्याला समाधान वाटत नाही. म्हणून जातीय प्रवृत्ती आपली असते आणि त्या जातीय प्रवृत्तीमुळं आपण भेदभाव करतो. जिथे भेदभाव आहे तिथे विनम्रता नसते, उद्धटपणा असतो. मी का कमीपणा घ्यावा, तो माझ्यापेक्षा खालच्या जातीचा आहे, मी काय त्याला मान द्यावा. हा उद्धटपणा भारतीय लोकांच्यामध्ये सर्वात जास्त आहे. विनम्रता तिथे नाही. बौद्धांच्यामध्ये ती विनम्रता उतरली पाहिजे, हा फार महत्त्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट, माणसाच्या स्वातंत्र्याची बूज राखता आली पाहिजे. प्रत्येक माणसाला आपल्या मनापासून वागण्याचा अधिकार आहे, चुका करण्याचा अधिकार आहे, मूर्खपणा करण्याचा अधिकार आहे. आम्हाला त्यांच्याकडे त्या नजरेने बघितलं असेल, त्यांचं कर्म आहे, त्यांचं चुकलं आहे म्हणून ते मी धरून ठेवायचं आणि त्यांच्याबद्दल राग बाळगायचा, द्वेष बाळगायचा, हे चुकीचं आहे. त्यांचं कर्म आहे, त्याचं परिणाम त्यांना भोगावंच लागणार आहे. तुम्ही क्षमेच्या दृष्टीने तिकडे बघितलं पाहिजे. ही क्षमाशीलता फार महत्त्वाची आहे. सदिच्छाच असली पाहिजे, दुसऱ्याबद्दल वाईट भावना करायचीच नाही. वाईट हो दुसऱ्याचं इच्छाच बाळगायची नाही, अजिबात मनात येऊ द्यायचं नाही. तसं जर आलं तर पटकन सावध व्हायचं की माझ्या ह्याच्यात अकुशल भावना निर्माण झालेली आहे, मला ती टाळली पाहिजे वगैरे. निस्वार्थीपणा, दानाची भावना जितकी वाढत जाईल निस्वार्थीपणा वाढत जाईल. काय देऊ शकतो मनुष्य, किती देऊ शकतो, त्याला कुठल्याच मर्यादा नाहीत. फक्त एकच अट आहे, त्या देण्यामध्ये आनंद असला पाहिजे, त्या देण्यामध्ये सुख वाटलं पाहिजे, त्या देण्यामध्ये समाधान वाटलं पाहिजे. सुख समाधान जर त्या देण्यामध्ये असेल तर आपलं देणं अगदी बरोबर आहे. मग ते कुठल्या प्रकारचं आहे त्याला काही महत्त्व नाही. काही लक्षात आलं? तर ही बौद्ध जीवन पद्धती आहे. सुख आणि दुःख, दान आणि दया करुणा यांचं हे असं कॉम्बिनेशन आहे. सुख दुःखाशी लढायचं असेल तर दान आणि दया करुणेचा वापर केलाच पाहिजे. थोडक्यात दुःख नकारात्मक आहे, नकारात्मकता टाळली पाहिजे. सुख सकारात्मक निर्माण होतं, सकारात्मकता जोपासली पाहिजे. इतका साधा सोपा उपाय आहे. आणि म्हणून पालीमध्ये म्हटलं आहे अप्रमाद. अप्रमादी राहिलं पाहिजे, प्रमाद करायचा नाही. दोन शब्दाचं एवढं सारं विश्लेषण आपल्याला पाहावं लागलं आहे. आणि या जीवन पद्धतीचा आदर्श जर आपण करून दाखवला तर भारत बौद्ध होणं कठीण नाही. बौद्ध जितके चांगले बनतील तितक्या प्रमाणात भारत बौद्धमय होईल. दुसऱ्यांना शिकवण्याची गरज नाही. लोक पाहतील, इम्प्रेस होतील, अरे हे योग्य आहे, हे बरोबर आहे, मला तिथे असलं पाहिजे, ते आपोआप यायला लागतील. आणि हे मी खोटं बोलत नाही, ही आज वस्तुस्थिती आहे, सत्य आहे. आज कुठल्याही बौद्धांनी ओबीसी बाकीच्या समाजामध्ये धम्माचा प्रचार केलेला नाही. केला आहे का? पण आज भारतामधले कितीतरी इतर जातीचे लोक बौद्ध बनायला तयार झाले आहेत. कोणी शिकवलं त्यांना? कोणी सांगितलं त्यांना?
बुद्ध धर्मामधलं अंगभूत सांगुलपण जे आहे, जसे ते वाचत गेले, समजत गेले, त्यांना ते अपील होत गेलं आणि बौद्धांनी काही न शिकवता ते लोक आज बौद्ध बनायला तयार झाले, ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे? अशा या पार्श्वभूमीवरती बौद्ध समाज जर अनोखा झाला तर, ही अशी काही गुणवत्ता बौद्ध समाजामध्ये लोकांना दिसायला लागली तर, यांची विहारं किती समृद्ध आहे पहा, या लोकांच्यामध्ये किती एकोपा आहे तो पहा, त्यांच्यामध्ये किती माणुसकी आहे ते पहा, किती ते झटतात एकमेकांच्या सुखासाठी ते पहा. इथे खरी माणुसकी दिसते, आपण तिथे गेलं पाहिजे. हा आदर्श निर्माण करणं आमचं कर्तव्य आहे. एक तरी विहार आहे या देशामध्ये बौद्धांचं, हा आदर्श उभा करणारा एक तरी विहार आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. कशाला बांधली आम्ही? कशाला बांधली? संघर्ष करण्यासाठी, भांडणं करण्यासाठी, एकमेकाला त्रास देण्यासाठी, गटबाजी करण्यासाठी, चढाओढ करण्यासाठी? कशासाठी बांधली? हा प्रकार आहे ना. 416 बुद्धविहार या नागपुरामध्ये आहेत. एकाही बुद्धविहारामध्ये हे संस्कार रुजत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. हे संस्कार रुजवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. भिक्षू संघाचं ते परम कर्तव्य आहे, संस्कार रुजवणं, लोकांना पटवणं, त्यांच्यापासून करून घेणं, त्यांना तसं वागायला प्रोत्साहन देणं, मदत करणं, हे संघाचं काम आहे. अलिप्त राहून नाही चालायचं. काही असो, हा अतिशय महत्त्वाचा संस्कार, चौथा संस्कार माणसाच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याचा विचार करणं, त्याचं आचरण करण्यासाठी प्रयत्न करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हे संस्कार सार्वत्रिक व्हावं ही आपली जबाबदारी आहे आणि ते करण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिकल बौद्ध बनावं, यापेक्षा दुसरा मार्ग नाही. आज बौद्ध आहेत पण प्रॅक्टिकल नाहीत. गडचण फक्त तेवढीच आहे, बौद्ध आहेत पण प्रॅक्टिकल नाहीत. आणि जोपर्यंत प्रॅक्टिकल होत नाही त्यांना बौद्ध म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही. म्हणून आजच्या बौद्धांना बौद्ध समाजामध्ये काही अर्थ नाही असं वातावरण निर्माण झालं आहे. आणि याच कारणामुळं परदेशातले बौद्ध भारतीय बौद्धांची दखल घेत नाहीत. हा माझा जागतिक परिषदांमधला अनुभव आहे. तो अनुभव मी एका शब्दात सांगितला की बौद्धांच्या ह्या सांस्कृतिक कमजोरीमुळं त्यांचं सांस्कृतिक अस्तित्व जगातल्या बौद्धांना दिसत नाही, कुठेच प्रगट होत नाही ते. आणि म्हणून जगातले बौद्ध भारतीय बौद्धांच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांना बौद्ध समजत नाहीत. ही चूक आपल्याला दुरुस्त केली पाहिजे. कारण तमाम जगातल्या बौद्ध राष्ट्रांचा आमच्या पाठीशी आधार उभा राहिला पाहिजे. हे बाबासाहेबांच्या धर्मांतरापाठीमागचं मुख्य कारण होतं. 36 साली त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही संख्येनं अल्पसंख्याक आहोत, दारिद्र्यामुळे गरीब आहोत, म्हणजे आमच्याकडे मनुष्यबळ नाही, संपत्तीचं बळ नाही आणि शिक्षणाच्या अभावी मानसिक बळ नाही. आम्ही असे मागासलेले असल्यामुळं, दुर्बल असल्यामुळं आमच्यावरती अन्याय होतात. या अन्यायातून मुक्त व्हायचं असेल तर आम्हाला सबल झालं पाहिजे. आम्हाला मनुष्यबळ, मानसिक बळ आणि द्रव्यबळ मिळवलं पाहिजे. मग ते कसं मिळवायचं? तर आपल्याला धर्मांतर करून दुसऱ्या समाजाशी संबंध जोडला पाहिजे, ऋणानुबंध जोडला पाहिजे आणि त्या समाजाचं ते बळ, मनुष्यबळ, द्रव्यबळ आणि मानसिक बळ आपल्या पाठीशी उभं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून धर्मांतर करणं आवश्यक आहे. ही 36 सालची गोष्ट आहे. असं काही घडलं आहे का? जगातल्या बौद्ध भारतीय बौद्धांच्या पाठीशी उभे राहिलेत का? राहिले नाहीत. टाकाऊ माणसं आहेत, ते अप्रामाणिक आहेत? अजिबात नाही. त्यांना भारतातले बौद्ध बौद्ध झाल्याचं दिसत नाही, पटत नाही. एवढी साधी सिंपल गोष्ट आहे. मग जे बौद्धच नाही ते बौद्ध झाले तसं वाटतच नाही, त्यांच्यासाठी काय करणार ते? म्हणून आज आपल्यापुढे फार मोठं कर्तव्य आहे की ह्या बौद्ध राष्ट्रांना आपलेसं केलं पाहिजे. आपण खऱ्या अर्थानं बौद्ध होते त्यांच्या मनावरती बिंबलं पाहिजे आणि जगातल्या त्या बौद्धांची मानसिक आणि आर्थिक ताकद आणि त्यांची ही मनुष्यबळ हे भारतीय बौद्धांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तर अन्याय अत्याचाराला आम्ही तोंड देऊ शकू, नाहीतर शक्यता फार कमी आहे. आपण इथेच थांबूया.